तुम्ही बसा. हॅलो हॅलो. आपल्याला माहितीच आहे, आपण रोज पेपरला वाचत असतो हल्ली की ह्या माणसाची फसवणूक झाली, या बाईची फसवणूक झाली, इतके कोटी गेले. हां, जे सायबर क्राईमचे जे गुन्हे होत आहेत त्या संदर्भात आपल्याला ठाणे सायबर क्राईमचे इन्चार्ज वाळके साहेब इथे आलेले आहेत. ते आपल्याला ह्या संदर्भात काय आपण काळजी घ्यावी हे सांगणार आहे. तर त्याचपूर्वी त्यांची आपले सिनियर PI रिटायर झालेले मिस्टर मंडलिक त्यांचे ओळख करून देतील. माननीय देशपांडे साहेब, धन्यवाद. मी आपले प्रमुख वक्ते श्री वारके साहेब यांची ओळख करून देत आहे. ते ठाणा शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ आणि मुख्य अधिकारी आहेत. ते आपल्याला सायबर गुन्हे प्रतिबंध आणि उपाययोजना याच्यावरती काय करावं लागेल ते सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत. मी श्री वारके साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमासाठी त्यांचा सन्मान करायचा. आधी हॅलो हॅलो. फिरवा तिकडे. हॅलो हॅलो. हां, येतो आवाज? ठीक. सर्वप्रथम मी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे थोडंसं कमी कर. सर्व नागरिकांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा देतो. आधीच दहीहंडीची हौस, त्यात हा मोठा पाऊस, सगळं ट्रॅफिक जाम, पार रस्ते सगळे पूर्ण ब्लॉक आहेत. मला मंडलिक साहेबांचं कौतुक करावं असं वाटेल. एवढ्या या आजच्या प्रसंगी त्यांनी आवर्जून मला विनंती केली की प्लीज या, आमच्याकडे एक ज्येष्ठ नागरिक खूप आहेत. त्याचं कारण पण असं आहे, टेक्नॉलॉजी वाढते, आपण टेक्नॉलॉजीतली लोक नाही आहोत. मी पण 80 नंतर हे जे सुरू झालंय ते आता इतक्या झपाट्याने बदलतंय की त्या अनुरूप आपल्यालाही बदलणं आवश्यक आहे. तरुणांचं ठीक आहे, लहान मुलांचं ठीक आहे, ते लगेच आत्मसात करतात, परंतु ज्येष्ठ नागरिकांना ते तितक्या लवकर झेपत नाही आणि पचत नाही. आणि मला वाटतं हेच कारण असावं की ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सायबर गुन्हे वाढण्याचं खरं कारण तर हेच आहे. टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने वाढते त्याच्या डबल पटीने सायबर क्राईम वाढतोय. कारण काय? आपल्या सगळ्यांकडे आज मोबाईल नाही. ज्याच्या हातात मोबाईल नाही तो या जगातला सर्वात सुखी प्राणी असेल असं तर मी म्हणेल. कारण ज्याच्याकडे मोबाईल आला त्याच्याकडे तो इंटरनेट आला, आणि आता मोबाईल हा कॉम्प्युटरच आहे. जसं तुमच्या मोबाईलवर इंटरनेट आलं त्या क्षणाला तुम्ही पूर्ण जगाशी जोडले जाता, आणि ज्या क्षणाला तुम्ही जगाशी जोडले जाता
तेव्हा तुमच्या जवळ येणारी व्यक्ती हा किती शुद्ध हेतूने येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि हा त्याचाच परिणाम आहे की सायबर गुन्हे वाढत आहेत. सायबर गुन्हे म्हणजे कुठले गुन्हे? असे गुन्हे ज्यामध्ये कम्युनिकेशन डिव्हाइसचा वापर केलेला असतो. जिथं एकमेकांना ओळखतात आणि फसवणूक होते ती एक प्लेन चीटिंग आहे, साधी फसवणूक आहे. परंतु एकमेकाला न ओळखता केवळ कॉम्प्युटर, लॅपटॉप, सोशल मीडिया याच्या साहाय्याने जर एकमेकांच्या संपर्कात आलं आणि मग त्याने जर त्याचा वापर करून जर फसवणूक केली तर ती सायबर फसवणूक मध्ये येते, सायबर गुन्ह्यांमध्ये. आपण सायबरचे प्रकार पण भरपूर आहेत. सायबरचे प्रकार सध्या जास्त धुमाकूळ घातलेले 2 सायबर गुन्हे आहेत. एक तर डिजिटल अरेस्ट आणि शेअर ट्रेडिंग फ्रॉड, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड. थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी कोणी उठतं, वेगवेगळ्या वेबसाईट काढतंय, वेगवेगळे ग्रुप्स काढतंय, त्याच्यावरतून तुम्हाला आमिष दाखवलं जातं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून लोक इन्व्हेस्ट करतात. ते कशात इन्व्हेस्ट करतात हे त्यांनाही कळत नाही. केवळ एक ऍप्लिकेशन त्यांच्या नावाचं असतं, त्याच्यावरती विश्वास ठेवतात. त्या ऍप्लिकेशन हे तो आरोपीच चालवत असतो, त्याचा स्वतःचा सर्व्हर असतो. तो तुम्हाला त्या तुमच्या ऍप्लिकेशन वरती करोडो रुपयाचा प्रॉफिट दाखवू शकतो. आपण फक्त जसं आता आपल्याकडे नॉर्मल एंजल ब्रोकिंग, शेअर जे आहेत यासारखे जे शेअर ट्रेडिंगचे ऍप्लिकेशन आहेत जे रजिस्टर्ड सेबी आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला कळतं की आपल्याकडे केवढे शेअर्स आहेत, किती आपल्याला प्रॉफिट आहे नाही. परंतु काही कुठल्याही कंपनीच्या नावाने हे ऍप्लिकेशन सेम तसंच्या तसं बनवलं जातं आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला करोडो रुपयाचा प्रॉफिट दाखवला जातो. आणि हा प्रॉब्लेम असा आहे, हा प्रॉफिट काढण्यासाठी मग तुम्हाला त्याचे टॅक्स भरा आणि वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे द्या, त्यात माणसं पैसे भरतात. काहींच हे पण आहे की माझं इंस्टाग्राम हॅक झालं, सोशल मीडिया हॅक झाली आणि ते कुठल्या तरी लिंकवर क्लिक करतात. मग तो एक प्रोग्राम असतो, तो प्रोग्रामवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड त्याच्याकडे जातो जो त्या ऍप्लिकेशनसाठी आहे. तो लगेच तिथे लॉग इन करतो आणि लगेच तुमच्या ताब्यातून तो ऍप्लिकेशन निघून जातो. ह्या काही गोष्टी आहेत. चीटिंगचे तर इतके प्रकार आहेत काय विचारू नका. कारण नवीन बघावं तेव्हा नवीन 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 गोष्टी येत असतात. भीती दाखवली जाते, तुमचं लाईट मीटर बंद होणार आहे, तुमचं पॅन कार्ड बंद होणार, तुमचं आधार कार्ड बंद होणार, तुमचा मोबाईल बंद होऊन सिम कार्ड बंद होणार. आम्ही एवढ्या सगळ्या सायबर क्राईम, मी तर 16 वर्षापासून सायबर क्राईमच करतो. जेव्हापासून मुंबईमध्ये पहिलं सायबर पोलीस स्टेशन सुरू झालं तिथेही देखील मी होतो. मी सायबरच करतोय. 2 गोष्टी बघितल्यात. पहिली म्हणजे हे सगळे सायबर क्राईम वाढण्याचं मुख्य कारण काय असेल तर त्या 2-3 गोष्टी आहेत. त्यात आहे लालच. लालच मनुष्य स्वभाव आहे. 2 वरती 5 फ्री म्हटलं की सगळे तिथे आधी वाचतात 2 वरती काय 5 फ्री आहे. पण ते का 5 फ्री देतात याचा विचार कोणच करत नाही. आणि त्याचा खप होत नसेल, खूप दिवस पडू नये माल, तो 2 वरती 5 काढतोय विकायला, हा विचार आपण कोणीच करत नाही. पण त्याची क्वालिटी काय असेल, तो 2 वरती 5 देतोय, त्याची क्वालिटीची काहीतरी आहे असेल ना त्याची. आपण मनुष्य काही विचार करत नाही. कोणी मॉलमध्ये जातं, तिथे काहीतरी स्कीम काढलेल्या असतात, तुमचं कार्ड भरा, तुम्हाला गिफ्ट मिळेल, भरतात पटापट आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, सगळ्या गोष्टी टाकतात. आणि ह्या सगळ्यांचाच वापर हे सगळे सायबर क्रिमिनल्स करतात. फार स्मार्ट नाही ते, परंतु आपल्या ज्या चुका आहेत छोट्या छोट्या त्याचा ते मस्त अतिशय सुंदर रीतीने वापर करतात आणि आपली फसवणूक करतात. दुसरी आहे भीती. आता प्रॉब्लेम काय झालाय तुम्हाला जसं सांगितलं, मोबाईल हातात आलाय, आपण हॅलो करतो, कुणाचा कॉल आलाय माहित नाही, अनोळखी असेल तरी पण आपण त्याला घेतो, कॉल घेतो आणि आपण त्याच्याशी बोलायला सुरू करतो. तो बोलता बोलता आपल्याला काहीतरी मोठी चुकी झाली तुमच्याकडून किंवा तुमचा प्रॉब्लेम झालाय, तुमचा आता सिम कार्ड बंद होणार आहे, आता मोबाईल बंद होणार म्हटलं आपल्याकडे ना आपण पुढचा विचार करतो, अरे बापरे आता मोबाईल बंद होणार आहे, तुमचं बँक अकाउंट बंद होणार, तुमची केवायसी केलेली नाही, अरे देवा आता बँक अकाउंट बंद होणार. मग आता आपण पुढचा विचार करायला लागतो की करायचं का आता बँक अकाउंट बंद झाल्यावर. मग आपण आपली सतसत विवेक बुद्धी विचार करायची बंद होऊन जाते आणि मग आपण फक्त काय ऐकतो, तो जे काय बोलतो तेवढ्यावरच आपण तो बोलतो त्याप्रमाणे आपण करत जातो.
कालचीच गोष्ट आहे. वयोवृद्ध 2 नवरा बायको आले आणि नुसते रडत होते. बोलायला त्यांच्याकडे म्हणजे त्यांना बोलायला सुद्धा येत नव्हतं, इतकं भयानक परिस्थिती आहे. काय झालं, जुलै महिन्याच्या 4 तारखेपासून 24 तारखेपर्यंत ते डिजिटल अरेस्ट होते. आता डिजिटल अरेस्ट काय नवीन प्रकार आहे. त्यामध्ये असते पहिल्यांदा तुम्हाला कॉल येतो, अनोळखी कॉल उचलला. तुम्ही फक्त मी जे बोलतोय त्याच्यामधले तुमच्या चुका काय आहेत तेवढ्या जरी तुम्हाला समजल्या तरी तुम्ही अजिबात सायबर गुन्ह्यांना फसणार नाही. पहिला होता अनोळखी कॉल घेतला, हॅलो काय, मग तो बोलला मी टेलिफोन अथॉरिटीमधून बोलतोय, तुमचा नंबर एका केसमध्ये तुमचा ते जे सिम कार्ड आहे तो नंबर आहे तो तुमच्या नावावर रजिस्टर्ड आहे, त्याचा टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी उपयोग झालाय, आता तुला काय करायचं ते कर. आणि असं म्हणून जर त्याने मोबाईल ठेवला असता तर पुढचा परिणाम वाचला असता. परिणाम भयानक आहे. त्याने तो ठेवला नाही फोन, तो काय बोलतो त्याच्याकडे, अरे बाबा माझा नंबर नाहीये, अहो तुमचा आधार कार्ड नंबर चेक करा, मी सांगतो ते, तुमचं पॅन कार्ड चेक करा, तुमचा ऍड्रेस चेक करा. त्याने बघितलं सगळं बरोबर आहे. आता तो बोलला म्हणून त्याच्यावर विश्वास चालू झाला. बोला मिस्टर तुमचा मुलगा CA आहे, तुमच्या बायकोच्या अकाउंट नावावरती अकाउंट आहे. आता मला हे प्रश्न करू नका की त्याला काय माहिती, त्याला कसं माहिती. जे ऑनलाईन आहे ते सगळं कॉम्प्रोमाइज आहे. सगळा डेटा आपला आधार कार्ड पॅन कार्ड सगळा डेटा त्या ब्लॅक मार्केटमध्ये विकायला ठेवलेला असतो. पण OTP ची गरज असते. पुढे काही आता सरकारने 2-वे ऑथेंटिकेशन आणले, त्याच्यामुळे ते त्यांना शक्य होत नाही डायरेक्ट, नाही तर सगळं आतापर्यंत साफ झालं असतं सगळ्यांचं. आता झालंय का, मग ह्या माणसाला सांगितलं, भीती दाखवली की आता भीती सुरू झाली. पहिलं तर अनोळखी कॉल, आता भीती. बघा तुमचा मुलगा CA आहे, त्याचं करिअर उद्ध्वस्त होईल. तुमच्या बायकोच्या नावावर अकाउंट आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काही चुकीच्या एंट्र्या दिसत आहेत. आता हा माणूस त्याची केमिकल फॅक्टरी आहे जवळच आपल्या इथे मनोरमा नगरमध्ये. त्याने बोलायला सुरुवात केली. बरं आता ते सगळं तुमचं आहे का, त्याला विश्वासात घेतलं. तुम्हाला नाही हो साहेब, हे माझं सगळं काही नाहीये, मग तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहात का. तो बोला हा ठीक आहे करतो. मग ठीक आहे तुमचा कॉल मी आमच्या साहेबांकडे देतो. कॉल ट्रान्सफर झाला, तो व्हिडिओ कॉलवर गेला. समोर एक पोलीस स्टेशनचं पूर्ण तो सेटअप, एक ऑफिसर बसलाय, ऑफिसरला दाढी आहे. काही लोकांची ट्यूबलाईट अजिबात पेटत नाही की आपले पोलीस असे असतात का. दाढीवाला तो पोलीस ऑफिसर बसलाय आणि तो हा बोलो आपका नाम क्या है. मग त्याने सांगितलं माझं नाव आहे, घर में कोण कोण आहे. तितक्यात एक माणूस रजिस्टर्ड घेऊन आला सहीसाठी, तो पण पोलीसच्या युनिफॉर्म मधला दाढीवाला. म्हणजे तुम्हाला विचार करायला देत नाहीत ते. तो सही केलं, हा बोलिये, तो गेला निघून. पिक्चरच्या सेटअप सारखा पूर्ण सेटअप असतो. ठीक है आपके कितने बैंक अकाउंट है सब डिटेल बताइए. मग त्याच्याकडनं सगळं बँक अकाउंटची डिटेल घेतली आणि त्यांच्या बँकमध्ये जेवढं होतं नव्हतं सगळं त्यांनी सांगितलं RBIच्या अकाउंटवरती ट्रान्सफर होणार. तर आता RBIचं अकाउंट काय असतं, त्या RBIच्या अकाउंटवर त्यांनी 2,60,00,000 रुपये वर्ग करून घेतले. त्याच्या जवळ जेवढं होतं नव्हतं नाही 2 करोड वसूल हे करून घेतले ट्रान्सफर. ते म्हणाले बघा आता एकदा पैसे गेलेत, आता याच्या हातात काय उरलेलं नाहीये. ते म्हणाले बघा तुमच्या मुलावरती केस होईल, तुमच्या बायकोवरती केस होईल, ताबडतोब मी म्हणतोय तसं करा. तुम्ही यापुढे आमच्या समोरच राहाल. 24 दिवस ते नवरा बायको सोफ्यावरती बसून फक्त जेवायला आणि आंघोळीला आणि बाथरूमला जात असतील. तो व्हिडिओ कॅमेरा चालू, त्यांचा लॅपटॉप चालू, ते बसलेले असायचे. डिजिटल अरेस्ट मध्ये असा कुठलाही प्रकार नाहीये कायद्यामध्ये. सकाळी यायचं त्यांच्या समोर बसायचं, हल्ले तर ते लगेच ओरडायचे, त्यांचा कॉल यायचा तुम्ही हलताय. आणि हे 24 तास चालू होतं, रात्रीचं पण चालू होतं. त्यांचा एक माणूस रात्रीचा पण बसायचा. बरं तुमचं अजून कुठे अकाउंट आहे, गावाला कोण कोण आहे, तुमच्या मुलाचं कुठलं अकाउंट आहे, सगळी माहिती विचार. तो त्याच्या फायद्याचा विचारत होता. पण हे 24 दिवस डिजिटल अरेस्ट केल्यानंतर शेवटी सांगितलं की ठीक आहे आम्ही तुमची केस संपवतो. ताबडतोब ज्वेलर्सच्या दुकानात जायचं, तुमचं सगळं सोनं ते विकायचं आणि त्यात ते पैसे असेल ते RBIच्या अकाउंटला आणून टाकायचं. तुमचे डिपॉझिट म्हणून घेणार, हे तुम्हाला सगळं परत देणार. मुलाच्या भीतीने त्याने सगळं सोनं, मोबाईल चालू हातामध्ये, ज्वेलरच्या इथं मोबाईल आहे चालू, सगळं सोनं विकलं. मंगळसूत्र सुद्धा ठेवणार नाही त्या बाईच्या अंगावर. आणि 60 लाख रुपये आणखी वरती दिले
टोटल 2,60,00,000 रुपयाला बसले. आता तुम्ही म्हणाल मग पोलीस काय करतात? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पहिलंच वाक्य काढले की तुम्ही जगाशी जोडलेले जाता. आमची बाउंड्री पोलिसांची फक्त भारताच्या सीमेपर्यंत लागू आहे आणि हे पैसे एका चुटकीमध्ये भारताच्या बाहेर निघून जातात. एका चुटकीमध्ये म्हणजे ऑलरेडी अकाउंटमध्ये, करंट अकाउंटमध्ये सेटअप केलेला असतो 50-100 अकाउंटचा. त्याच्यामध्ये किती किती पैसे जायला पाहिजेत, एका बटनावरती त्या 50 अकाउंटवरती पैसे 10-15 सेकंदामध्ये वर्ग होतात. पोलीस किती पळणार आणि कुठपर्यंत पळणार? आता ते 50 अकाउंट तुम्ही म्हणाल कुठले, एका गठ्ठ्यातले आहेत का? नाही, पूर्ण भारतभरातले आहेत. कुठं जाणार तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला? बरं तुम्ही गेलात, आम्ही गेलोय, आम्ही त्या अकाउंटवरती ज्याच्यात जास्त पैसे गेले तिथपर्यंत पोहोचलो, त्याला पकडला, तो बोला साहेब माझं अकाउंट तर नाहीच आहे. काही बोलतात साहेब माझं अकाउंट आहे पण माझ्या मित्राला दिलं होतं, त्याचं काहीतरी वडिलांचा पैसे येणार होते फंडाचे, तो तिकडे माझं अकाउंट घेऊन गेला. तर त्याला काय माहिती त्याच्या वडिलांच्या नावाने आलंय की आणि फसवणुकीच्या नावाने आलेले पैसे होते. आणि ते क्रिप्टोमध्ये कन्वर्ट होतात. तुम्हाला माहिती आहे आजकाल क्रिप्टो करन्सी आहे, USDT आहे, त्याच्यामध्ये कन्वर्ट होतात आणि ते बाहेरच्या ताबडतोब एका अशा वॉलेटवरती जातात. आता सगळ्यात डेंजर पार्ट तर तो आहे की क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो करन्सी म्हणजे काय आपल्याला माहित नाहीये, ती व्हर्च्युअल नाहीये, ती व्हर्च्युअल आहे, ती आपण त्याला हात लावू शकत नाही, आपण त्याचा आपल्याकडे ती अधिकृत पण नाहीये, इलिगल पण नाही आणि लीगल पण नाही. त्यामुळे त्याच्यात जर गेले तर आणखी प्रॉब्लेम असा होतो की त्या कुठल्या एक्सचेंज आहे ते समजत नाही आणि मग त्यांच्याकडे उत्तर मिळत नाही, म्हणजे हा पैसा पूर्णपणे गेला. आता याच्यात ज्येष्ठ नागरिक का फसतायत जास्त? सगळ्यात पहिलं कारण आहे त्यांच्याकडे आयुष्यभराचा कमवलेला पैसा आहे. दुसरं कारण आहे एकांतपणा. मुलं आपापल्या कामात, नातवंड आपल्या त्यांच्या अभ्यासामध्ये, खेळामध्ये, मग ह्यांच्याकडे फार रिकामा वेळ आहे. मग हातामध्ये मोबाईल आहे. एकदा एका अशाच वयस्कर माणसाला एक व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉल कुणाचा होता? अनोळखी, साहजिकच आहे. मुलीचा फोटो होता. मग हाय बाय झालं. डायरेक्ट व्हिडिओ कॉल सुरू झाल्या एक वल्गर क्लिप सुरू झाली, घाणेरडी क्लिप, अश्लील. ती चालली एक 5-7 सेकंद आणि बंद झाला. ज्या क्षणी बंद झाला पुढच्या क्षणी लगेच कॉल आला, आम्ही क्राईम ब्रांच वरून बोलतोय, आम्हाला असं आढळलं की तुम्ही वल्गर क्लिप बघताय. आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा तुम्ही पण दिसतात तिथे छोटा, आणि हे क्लिप मागच्या साईडला चालू आहे पूर्णपणे. हा घ्या पुरावा म्हणे, तुमच्या विरुद्ध केस रजिस्टर्ड झाले कुलाव्याला. पहिले तर अनोळखी कॉल, त्यात आता मग यांनी घाबरवलं आणि त्याच्यात तर त्यांनी विश्वास ठेवला त्याच्यावरती. हा देखा तेरे को क्या करने का है वो कर, असं म्हणून जर फोन ठेवला असता मगाशी ते 2,60,00,000 वाचले असते एका कॉलच्या सुरुवातीलाच. आता ह्या बाईने तसं ते पण नाही केलं आणि आणखी विश्वास ठेवला. मग आता तुमच्यावरती केस झालेली आहे, थोड्याच वेळात पोलीस येतील तुमच्याकडे. आता हा एक तर वयस्कर, त्याचे नातवंड, सुना वगैरे सगळे, तो इतका घाबरला की काय करायचं म्हणून त्याने जवळजवळ 24 का 25 लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या अकाउंटला ट्रान्सफर केले. काय होतं कारण? फक्त तो एक व्हिडिओ कॉल. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला चर्चा करायची सवय आता संपून गेलेली आहे. असं काय झालं किंवा मगाशी झालेलं सगळे उदाहरण तुम्हाला सांगतो मी. त्यात ते सोशल मीडिया आले ते तर आणखी डोक्याला ताण आहे. सोशल मीडिया आपल्या भारतातून चालत नाही. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं अमेरिकेवरून चालतं. आपल्याकडे त्यांचे ऑफिसेस तुम्हाला जे दिसत आहेत ना ते फक्त पैसा गोळा करण्यासाठी असलेली कमर्शियल ऑफिसेस आहेत, जे ऍडव्हर्टाईजचा वगैरे पैसा गोळा करतात. बाकी सगळं अमेरिकेतनं चालतं. त्याच्यावरती आपण बिंदास प्रोफाईल बनवतो, आपले स्टेटस टाकतो आणि आजकाल ते रीलने आणखी दुडगूस घातलाय. जो तो उठतो आपले रील बनवतोय आणि ते टाकतोय. कसले बनवतोय? बायकोचे बनवतोय, मुलींचे बनवतोय, त्या नाचतायत, काही अर्थ उरलेला नाहीये. आता इथं सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे त्या विषयावर जास्त बोलून फायदा नाहीये.
कारण तुम्ही हे माझं ऐकून जरी घरी सांगितलं तर ते ऐकतील याची गॅरंटी फार शून्य आहे. त्याच्यामुळे मी फक्त तुमच्यापुरतंच बोलतो. सोशल मीडियावरती एका काकांनी आलेली फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, मुलीची होती, ऍक्सेप्ट केली, हाय बाय सुरू झालं. ती म्हणाली मी तुम्हाला बाबा बोलू का? बाबा पिघळले, म्हणाले तुमचा चेहरा सेम हुबेहूब माझ्या वडिलांसारखा दिसतो, मी तुम्हाला बाबा बोललं तर चालेल का? ते म्हणाले चालेल बेटा. मग सुरू झाले गप्पा. सकाळ उठल्या बाबा जेवलात का, नाश्ता केलात का, आज काय खाल्लं, मग तुम्ही औषध घेतली का, काय सांगितलं असेल त्यांनी बोलता बोलता की मला डायबिटीसचा त्रास, गोळी घेतली का, ती न चुकता गोळी घेतली का म्हणून रोज सकाळ संध्याकाळी. हे त्यांचा संवाद हा 15-20 दिवस चालला. बाबा पूर्णपणे कंट्रोलमध्ये आले. मग त्या बेटीने काय केलं, सांगितलं की बाबा तुम्हाला काय गिफ्ट पाठवू का? ते बोला नको, अरे बेटा मला आता काय गरज आहे या वयात. नाही नाही नाही, तुम्हाला एक छानसा मोबाईल फोन पाठवते, फिरून या, तुमच्यासाठी काय हवं ते काय डॉलर्स पाठवते, गोल्डची चेन पाठवते, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी तुमची मुलगी चांगल्या ठिकाणी कामाला आहे, तिचा बँक बॅलन्स पण भरपूर आहे, आणि एवढं मला करण्यापेक्षा मला तुम्हाला दिल्याला खूप आनंद वाटेल. बाबांना लालच पण सुटली, आता एवढं मिळतंय फुकट. दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता, आता टायमिंग पण असा आहे ना, ह्युमन सायकोलॉजीचा फार बारकाईने अभ्यास केलेला आहे सगळ्या सायबर गुन्हेगारांनी. ते तुम्हाला विचार करायला वेळच देत नाही. तुम्ही जेव्हा घाईत असता 9 वाजता तेव्हा कधी कधी कॉल येतात. त्यांना माहिती आहे लोक घाईत असतात, त्यांना काय बाकी विचार करत नाही ते, आणि त्याच्यामध्ये अचानक जर असा फोन आला तर मग तो पूर्णपणे जाळ्यात अडकतो. तसंच बाबांना झालं. 4:30 वाजता कॉल, झोपेत होते ते. हॅलो, हा साहेब दिल्लीवरून बोलतोय, कस्टम ऑफिसवरून, तुमचं काहीतरी पार्सल आलेलं आहे. हा, अरे माझ्या मुलीने मारलेल्या मुलीने पाठवलं. अच्छा, पण त्याच्यामध्ये बरंच काय काय आहे, त्याची कस्टम ड्युटी नाही भरलेली आहे, गोल्ड आहे 2 किलो, डॉलर्स आहेत 50 लाखाचे. आता ते एवढं भरून सांगितलं, मग लगेच त्याने तिला फोन लावला, अरे बेटा हे पार्सल आलंय पण ते कस्टमने पकडलंय. ओ सॉरी बाबा, म्हटलं मी कस्टम ड्युटी भरायचं विसरले, इकडून भरू शकत नाही, तुम्हाला तिकडून भरावे लागेल. बाबांनी भरले 60 लाख रुपये त्या टोटल त्याची कस्टम ड्युटी. मग बेटी गायब. भावनिकता हे तिसरं कारण आहे ज्येष्ठ नागरिक फसायचं. भावनिक होऊन जातो एकांतामुळे, कोणी बोलायला नसल्यामुळे. पण निदान तुमचे तुम्ही मित्र तरी आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा अजिबात एकमेकांशी चर्चा करत नाही, अजिबात चर्चा करत नाही. आणि हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही, अरे भावाने मागितले तर कोण 1 लाख रुपये देत नाही, पण अनोळखी व्यक्ती जेव्हा त्यांना फसवतो किंवा लालच दाखवतो तेव्हा एक काय आपलं सगळं लुटून देतात त्यांना. आम्ही सगळी परिस्थिती बघितलेली आहे. त्यामुळे याची सायबर गुन्हे टेक्नॉलॉजीचा अजून, आता तर AI आलंय, तुमच्यासारखा सेफ फोटो बनवतील, तो त्याचा व्हिडिओ बनवतील, त्याच्यामध्ये तुम्ही दिसता. आता तुम्ही बघता ना काही काही नेत्यांचे ते डान्स करतायत, काय काय करतायत, हे AI चा प्रकार आहे. तुमच्यासारखा आवाज पण रेकॉर्ड होऊन तो आवाजात तुम्हाला एक डायलॉग दिला जाईल, तो आवाजात तो डायलॉग बोलून दाखवेल AI उद्या. बऱ्याच कंपनीच्या अशा कंप्लेंट आल्या तिथे सेक्रेटरीला मेसेज आलाय आणि मग तिने तिथं बॉसच्या नंबरवरनं तो मेसेज होता की ताबडतोब या कंपनीला 10 लाख रुपये पाठवून दे म्हणून. तिने बघितलं, अरे साहेबाचा नंबर फोन आहे, आता विचारायचं कसं, साहेब पाठवू का खरंच? मग साहेब ओरडतील, तुला सांगितलं नाही एकदा, असं तिला वाटलं. आणि तिने काय केलं, 10 लाख रुपये पाठवल्यानंतर साहेबांकडे ते घेऊन गेली. साहेब ते 10 लाख रुपये पाठवले. हा साहेब म्हणाले, हे कशाला, कुणी पाठवले, कशाला पाठवले? अहो साहेब तुमचाच मेसेज होता, तुमच्या नंबरवरनं आलेला आहे. खात्री करत नाहीत. आपण काय करतोय त्याची खात्री करत नाही. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या इंडस्ट्रीज असतील, काही माल एक्सपोर्ट होत असेल, एक्सपोर्टच्या बाबतीत हे जाम होतं. 2 भारताच्या बाहेरची कंपनी आणि आपली कंपनी एकमेकांशी कॉन्ट्रॅक्ट, त्यांचा संवाद साधतात ईमेलवरून, कधी बोलत पण नाही. आता तर व्हॉट्सअप आहे, फुकट आहे, तरी पण ते बोलत नाहीत की हा बाबा तुमचा माल एवढ्या तारखेला निघेल, आम्ही या तारखेला चेक देऊ, आमच्या बँकेचं नाव हे आहे,
तुमच्या बँकेचं नाव हे आहे, हे कधीच चर्चा करत नाहीत. सायबर क्रिमिनल याचा फायदा घेतात आणि जेव्हा तो ईमेल आहे ना, तो ईमेल पूर्ण तो हॅक करून त्याच्यामध्ये जो अकाउंट नंबर टाकलाय त्या अकाउंटच्या ऐवजी आपलं अकाउंट टाकतात. आता कालच एक केस आलेली आहे, त्याच्यामध्ये एका कंपनीचे 1.5 करोड रुपये गेलेले आहेत. आपल्या वर्तकनगरचीच कंपनी कुठली तरी आहे. 1.5 करोड रुपये पोलंडला गेले, सॉरी कॅलिफोर्नियाला गेले. ते जायचे होते USA मध्ये, दुबईला, सॉरी आपल्या UAE मध्ये दुबईला, आणि ते गेले कॅलिफोर्नियाला, USA ला. बरं तुमचं अकाउंट चेंज झालंय का? अकाउंट मधला नंबर का चेंज झाला आहे? बरोबर आहे का? हे खात्री जरी करायला पाहिजे होती. त्यांचा मेल आला, ह्यांचा मेल आला, मेहनीत पाठवून दिला. अशाही फसवणूक होत आहे. एकंदर सायबर आता गुन्ह्यांचं मी बघितलं, तुम्हाला जे काही सांगितलं, तुम्हाला त्यातनं वाचायचं तर काय कराल? काय करायला पाहिजे मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगेन. अनोळखी कॉल असेल सरळ बंद करायचा. त्याला गरज असेल, नातेवाईक असेल, त्याला गरज असेल तर घरी येईल, नाहीतर तुमच्या दुसऱ्या नंबरवर कुणाचा नंबर ज्यांच्याकडे सेव्ह आहे त्याच्या नंबरवर येईल. मग तो सांगेल अरे कधीचा काका तुला फोन करतोय, त्यात फोन घे. जर तुमच्याकडे सेव्ह नसेल ठीक आहे ना, काय फरक पडतोय? पूर्वीच्या काळी आपण बँकांच्या बाहेर रांगा लावून उभं राहायचो, कुठला फ्रॉड व्हायचा तेव्हा? आता सगळं आपल्याला पटापट पटापट पाहिजे. अहो तीर्थयात्रेला जातात, गुगलवर टाकतात की एखादा ते स्वस्त पॅकेज. स्वस्त आजच्या जगात काय राहिलंय का? स्वस्त जर तुम्हाला मिळालं तर त्याची क्वालिटी नसते, भरोसा नसतो. हे स्वस्ताचं पॅकेट बघतात, तिथं ते कुठतरी त्यांच्याशी बोलतो, तिथं नंबर दिलेला असतो. आता आमच्याकडे भरपूर कंप्लेंट आल्या मागे अयोध्येच्या वेळी पण, आणि आता सुद्धा चालूच आहेत. ते कंटिन्यू चालू राहणार, कारण आपण सगळे धार्मिक आहोत फार. तिथे ते गुगलवर सर्च करतात आणि कुठलं तरी कंपनीचं असतं, टूर पॅकेज कंपनी असते, त्यांचं पॅकेज घेतात आणि जातात तिकडे. तेव्हा कळतं की अरे आपल्या नावाने हॉटेल पण बुक नाही झालंय. माझ्या सोसायटीतली गोष्ट आहे. का पॅकेज ते बुक केलं तर स्वस्त होतं म्हणून. तुम्हाला तिथे जाऊन परिस्थिती पण तशीच होणार आहे. त्यापेक्षा रेप्युटेड कंपनी बघा. 2 पैसे जास्त गेले तर चालतील, पण जो हा मानसिक त्रास जो होतोय ना, एवढा पैसे फुकट वाया जातात, पैसे फसवले जातात आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टींपासून जर वाचायचं असेल तर फक्त रेप्युटेड कंपनीकडनं जे काय करायचं ते करा. ज्यांचे नाव आहेत, ज्यांचे ऑफिसेस आहेत, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपल्या आजूबाजूला बरेच, ज्याचा उद्या आपण गळा जाऊन पकडू शकतो ना, अशा माणसांकडनं काही करा. पण ऑनलाईन अनोळखी जो आपल्या संपर्कात फक्त ऑनलाईन आभासी आहे, अशा व्यक्तींच्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. साहेब तुमचं इलेक्ट्रिक मीटर बंद होणार आहे, ठीक आहे, ये इकडे घरी. इलेक्ट्रिक मीटर बंद करायला तो घरीच येणार आहे, मग बघू आपण त्याच्याकडे काय करायचं. फोन घेतलात. माझ्याकडे ज्या केसेस आता इन्व्हेस्टिगेशनला आहेत त्यामध्ये 4 डॉक्टरचे आहेत, आणि तुम्हाला सांगायला मला आणखी भीती वाटेल की ह्या 4ही डॉक्टर कमीत कमी 3 करोडला फसलेले आहेत. कमीत कमी एकाचं तर 5 करोड आहे, आणि सगळ्यात हायेस्ट केस जर म्हणाल तर 67 करोडची आहे. 67 करोड रुपीज. तो माणूस पण तसा मोठा आहे, पण ते फार 67 करोड मध्ये कायच्या काय झाले इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला लालच दाखवली की तुम्ही गेलात. मी तर म्हणेन तुम्ही मॉलच्या बाबतीत पण सेम आहे आणि ऑनलाईन पण सेम आहे. जिथे तुम्हाला लालच झाली ना जागी, तिथं तुम्ही गेला. साहेब तुमच्या त्या पेन्शन फंडामध्ये करून ठेवले तुम्ही 2 लाख रुपये 50 लाख रुपये काढून टाकून ठेवले. अहो इथे इन्व्हेस्ट करा, चांगले आहेत. लोक 50 लाख काढतात आणि गेले ते 50 लाख. घडलेल्या गोष्टी आहेत. आयुष्यभराची सगळी कमाई घालून बसले. आम्ही हे सांगण्याचं कारण आणि याच्यावरती उपाय एकच आहे सायबर गुन्ह्यांच्या या अवेअरनेस, फक्त अवेअरनेस. कारण तुम्ही काही करू शकणार नाही, तुम्ही ते पैसे परत आणू शकणार नाही, तुम्ही सायबरचे मेन गुन्हेगार जे भारताबाहेर बसलेत त्यांना आणू शकणार नाही. मग ह्याच्यातून जर वाचायचं असेल तर सगळ्यात एकच उपाय आहे, तो म्हणजे अवेअरनेस. तुम्ही स्वतःला अवेअर करा. अशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याशी नेहमी आपल्या सोबत घडणार आहेत, कारण आपल्याजवळ हा आहे. हे जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही बिंदास राहा. तुमच्या कानात येऊन कोण काय बोललं तर मग काय फरक पडत नाही. पण हे कानाला लावून जर तुम्ही ऐकत बसाल तर तुम्ही नक्कीच फसाल. मला वाटतं मी बऱ्याच केसेस सांगितल्यात, आणि ह्याच्यात वाचायचं ते कसं आहे, समजा चुकून फसला तर
1930 म्हणून आहे, किंवा cybercrime.government.india या साईटवर जाऊन तुम्ही तुमची सगळी माहिती भरा. तुम्ही ज्या अकाउंटला पैसे भरले त्या अकाउंटची डिटेल भरा. तुम्हाला UTR नंबर किंवा एक मेसेज येतो आपल्याला बँकेचा, त्याच्यामध्ये एक नंबर असतो तो भरा. आता हे काय करतं, हे पहिले पैसे वाचवायचं बघतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, त्याच्यावरती सर्व बँकांचे अधिकारी बसवलेले आहेत आणि मॅक्झिमम कॉल शनिवार रविवार होतो जेव्हा त्यांना सुट्टी असते. आणि तुम्हाला मी सांगितले चुटकीमध्ये पैसे भारताच्या बाहेर जातात. तर फक्त झालं तर त्या 1930 ला कॉल करा, ते गाईड करतील, किंवा ते cybercrime.gov.in वर जाऊन तुमची माहिती भरा आणि ताबडतोब एक ऍप्लिकेशन, एक मेसेज जनरेट होतो तुमचा, तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट नंबर येतो. तो नंबर जर आम्ही आमच्या पोर्टलमध्ये टाकला तर तुमची सगळी कंप्लेंट आम्हाला दिसते. आणि एक ऍप्लिकेशन बनवा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला एक रजिस्टर्ड करा केस. कारण उद्या त्यांच्याकडून समजा ते फ्रीज झाले तर आपल्याला कंप्लेंट कॉपी लागेल. समजलं? मला वाटतं खूप झाला दोष. तुमच्या आता काही शंका वगैरे असतील. बँकेतनं ज्या वेळेला पैसे जातात म्हणजे तर ते कसे काय जातात? तर आता माझ्या एका रिलेटिव्हचे HDFC मधला 38 लाख रुपये गेले. बँकेत जातात म्हणजे कसे जातात मला समजलं नाही, तुमचा प्रश्नच समजला नाही. नाही म्हणजे बँकेमध्ये त्यांनी 38 लाख त्यांनी त्याच्या सेव्हिंगला ठेवले होते का करंट अकाउंटला ठेवले होते तर ते गेले म्हणजे. हे बघा, आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बँकेचं ऍप आहे. ऍप्लिकेशन तुमच्या बँकेच्या खात्याशी डायरेक्ट जोडलेलं असतं. समजा त्याने एखाद्या लिंकवर क्लिक केला, जसं लिंकवर क्लिक करेल ह्याच्यामध्ये एक प्रोग्राम इन्स्टॉल होतो आणि समोर बसलेला जो सायबर क्राईम क्रिमिनल आहे त्याच्या लॅपटॉपवरती, कॉम्प्युटरवरती तुमचा मोबाईल दिसतो. तुम्ही काय काय करतात ते सर्व दिसतं. आता ते केल्यानंतर तो त्या ऍप्लिकेशनवर जाऊन तिथे क्लिक पण करू शकतो. तुम्हाला कळणार नाही, तुम्ही मोबाईल बाजूला ठेवलाय. तो ऍप्लिकेशनवर जातो, लॉग इन करतो. आता OTP येणार, बरोबर? OTP कुठे येणार? मोबाईलवर येणार. तो त्याला दिसणार ना तिथल्या तिथे. तो त्या कॉम्प्युटरवर बसून तुमचा मोबाईल हाताळतो आणि सगळे पैसे ट्रान्सफर करून जातो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट असतं, आपल्या मोबाईलला सिम कार्ड अटॅच असतं. आपल्या मोबाईल मधलं जे सिम कार्ड ते आपल्या बँकेत रजिस्टर्ड आहे. सगळे OTP त्याच्यावर येतात. कधी कधी काय होतं, आमच्याकडे बऱ्याच कंप्लेंट अशा आल्या, तुमचा मोबाईल ना, आपण का प्रत्येक वेळी मोबाईल बघत बसत नाही. मोबाईल असा बाजूला ठेवलाय, त्याचं मोबाईलचं सिम कार्ड कोणीतरी क्रिमिनलने डिॲक्टिव्हेट केलं. डिॲक्टिव्हेट केलं म्हणजे हे बंद झालं सिम कार्ड. तो नंतर फोन करायला घेतला, त्याने चालत नाही, कॉल जात नाही, म्हणून त्याने काय केलं, सिम कार्ड काढलं, पुसलं, घातलं, पुसलं, परत टाकलं, तरी पण चालू नाही झालं. मग भाई संध्याकाळी बोला, मोरे संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी गेला गॅलरीमध्ये. तो गॅलरीवाला बोला, साहेब तुमचं तर नवीन सिम कार्ड घेतलं गेलं. तो सिम कार्ड मी घेतलंच नाही, मी झोपलो होतो घरी. तुमचं सिम कार्ड बंद झालंय, कोणीतरी रिक्वेस्ट पाठवली नवीन सिम कार्डला, तुमचं नवीन सिम कार्ड घेतलंय. तुम्हाला अहो मी घेतलं नाहीये, मग मला माझं सिम कार्ड परत द्या त्या नंबरचं. त्याने आधार कार्ड घेतला आणि सिम कार्ड नवीन दिलं, त्याने सिम कार्ड घालून टाकलं याच्यात. ह्याला काही शंका नाही, काहीच नाही माहिती. दुसऱ्या दिवशी हा बँकेत गेला, बघतो तर बँकेमध्ये 1 रुपया नाही. आता समोरच्या व्यक्तीने काय केलं, ह्याच्या नंबरचा सिम कार्ड मोबाईल हरवला म्हणून सांगितलं, सर्टिफिकेट घेतलं, गॅलरीत गेला, ते त्याच नंबरचं सिम कार्ड घेतलं. आता सिम कार्ड आलं, त्याच्यात टाकलं, चालू झालं ना सिम कार्ड. त्याच्याकडे ID पासवर्ड ऑलरेडी होता. आता राहिली गोष्ट OTPची, तर त्या मोबाईलवर आला. असंही होतं. पहिली गोष्ट, तुमच्याकडे जर आता प्रत्येकाचे 2-2 अकाउंट आरामात असतात. तुमचं जे मेन अकाउंट आहे ना, त्याला इंटरनेट फॅसिलिटी घेऊच नका. हा एक साधा उपाय आहे, पटलं तर बघा. 2 अकाउंट प्रत्येकाचे आहेत. पेन्शनचे अकाउंट ज्याच्यात जास्त रक्कम आहे त्याला अजिबात हात लावायचा नाही. त्याला इंटरनेट नको असं बँकेला पत्रच द्यायचं. काय झालं इंटरनेट बँकिंगद्वारे तर बँक जबाबदार राहील हे पण त्याच्यात लिहायचं. त्याचा थप्पा मारून आपल्याकडे एक्नॉलेज कॉपी ठेवून द्यायची. आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये ना नेहमी आपल्याला जेवढे पैसे लागणार आहेत तेवढं त्याच्यातनं बँकेत जाऊन त्याच्यात ट्रान्सफर करून घ्या. दर महिन्याला 1 राऊंड असायचा आपला. पहिले तर आपण रोज जायचो ना, आठवड्यात 2-3 वेळा. आता एकदा केलं तर काय फरक पडतोय.
तेवढे पैसे त्याच्यात ट्रान्सफर करून घ्यायचे आणि तेच फक्त वापरायचं. ते आजचं ॲप डाउनलोड करा, त्याचा तुम्ही जीपे करा, जीपे साठी वापरा, कशासाठी वापरा, ते फक्त त्याचे उद्या गेले तर फक्त तेवढेच पैसे जातील, तुमच्या मेन अकाउंटला हात लागणार नाही. आता तेच झालं डिजिटल अरेस्ट मध्ये. चितळसर मध्ये राहणारे एक कपल होतं, त्यांचं पण सेम. त्याने काय केलं, त्यांच्या ऍप त्यांना डिजिटल अरेस्ट केलं, त्यांच्या बँकेची डिटेल घेतली, मोबाईलची डिटेल घेतली, त्यांनी चेक केलं, 1-1 करोडच्या 4 FD होत्या आणि 80 लाख रुपये, 4 करोड 80 लाख रुपये पूर्णपणे ट्रान्सफर करून घेतले स्वतःच्या अकाउंट. तेच प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे फॅसिलिटी इतक्या आल्यात ना, पण त्या फॅसिलिटी काय, त्या कशा ऍडजस्ट करायच्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले शिकून घेतल्या पाहिजेत. पण आपल्याला तेवढा वेळ नाहीये. आपल्या आजचा जमाना जसा फास्ट, खरंच जग जे फास्ट चाललंय ना, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी फास्ट व्हायला पाहिजे आपल्यालाही वाटत असतं. त्याच्यामध्ये लिमिट सेट करायचं असतं की दिवसाचा किती मी खर्च करायचा, तेवढं लिमिट सेट करा. तेही करू शकतो आपण. डॉक्टरांना तुम्ही आता तुम्हाला थांबवतो. 4 डॉक्टरांशी मी फार चर्चा केली. अहो तुम्ही एवढे शिकलेले, तुम्ही डिजिटल अरेस्ट कसे काय झालात किंवा काय. मला 4 पैकी 2 डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये, साहेब आम्ही हिप्नोटाईज झालो. बोलण्याने हिप्नोटाईज होऊ शकतात असं एका त्या डॉक्टरांनी पण सांगितलं मला. ते तुम्हाला इतकं मागे लागतात बोलताना, म्हणजे ते स्लो कधीच बोलत नाही, ते इतके फास्ट बोलतात आणि पटापट तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायला सांगतात की तुमच्या मेंदूला ते विचार करायला वेळच देत नाहीत. डॉक्टर सारखा माणूस जर बोलत असेल, हिप्नोटाईज होऊ शकतो माणूस बोलण्यामध्ये, तर मग ज्येष्ठ नागरिक तर पहिले होणार ना. मला विचारलं की तुम्ही मागाशी बोलला की त्या सीटवर 10 जणांनी आधार कार्डवर 10 जणांनी सिम कार्ड घेतलेलं आहे, की कोल्हापूर पोलीस स्टेशनला 10 कंप्लेंट आहे. मी म्हणलं माझ्या सीट वाढवायचा तुला नंबर वगैरे म्हणजे सांगितला. हा मी म्हणलं तुला काय करायचं ते कर, तसं तुम्ही मागाशी सांगितलं ना, तुला काय करायचं कर. मी तो फोन ठेवतो, माझ्या आधी सुद्धा रेकॉर्ड येतो डाटा प्रोटेक्शन नंबर कशाला ठेवायचा तो. ऐका, तुम्ही तर 4 शब्द बोलला, तुम्हाला काय करायचं ते करा. मी माझे तुम्ही लिस्ट बघितले ना, तुम्हाला एक 400-500 नंबर मिळतील ब्लॉक केलेले. रॉंग नंबर लगेच ब्लॉक करायचं. आणि मी ब्लॉक करताना तिथे तो स्पॅम ब्लॉक का करायसाठी येतं ना, स्पॅमर किंवा फेक स्पॅम. आणि हे आपण करायला पाहिजे. हे आपल्या लोकांचे एथिक्स नाहीये. ते बाहेरचे लोक काय जास्त सेफ आहे त्याचं कारण ते आहे. त्यांना जर एखादी सर्व्हिस आवडली नाही, ते एखाद्या दुकानाचा माल खराब असला किंवा असं कुणाचा कॉल आला, ते लगेच थोडा वेळ देतात. त्याचं नाव ब्लॉक का, हा स्पॅमर आहे, हा फेक कॉलर आहे किंवा हा चीटर आहे, या सगळ्या गोष्टीवर क्लिक करून ते रिपोर्ट करतात. आपल्याकडे रिपोर्ट करायची पद्धतच नाही. आता किती लोक फसले त्या गुगलच्या साईटवरतून, ज्यांनी ट्रॅव्हल बुकिंगसाठी, लगेच खाली लिहायला पाहिजे ना की बाबा ही फेक वेबसाईट आहे, मी फसलेलो आहे, याच्यावरती विश्वास ठेवू नका. मी मेल फसलो तर फसलो, दुसऱ्याचं काय घेण्यात आलं नाही आपल्याला. असं आपली ही विचार प्रणाली आहे. हेच झालं एका माणसाला सेम. त्याने असं ट्रॅव्हलसाठी कुठे बघत होता, त्याला ते स्वस्तामध्ये दिसलं, त्याने त्या वेबसाईटचं नाव घेतलं आणि गुगलमध्ये टाकलं. त्याने टाकल्या खाली त्याला सगळे लोकांचे हे दिसायला लागले की अरे ही फेक आहे, मी फसलोय. विषय संपला. त्याने डिलीट करून टाकलं ते. म्हणजे आपण एकमेकांची मदतही केली पाहिजे. असे काही अपडेट्स असतील तर त्या अपडेट्स रिव्ह्यूज टाकायला पाहिजेत. बऱ्याच वेळा आपल्याला समजतं. हा, आणि कधी कधी ना मी पाहिलंय आपलीच लोक घेऊन जातात. इथे सेमिनार आहे, क्रिप्टोकरन्सीवर एक नवीन कॉइन निघतोय, 4 महिन्यात 5 महिन्यात 10-50 पट जाईल. मग तिकडे सगळे जातात, तिकडे एक माहोल बनवला जातो. आम्ही MLM सारखं सेम. आणि मग तिथे आणि आपण पण त्याच्यामध्ये हरवून जातो. फॅक्ट आहे. पण असं कुठलं मी 2-3 गोष्टी जरी तुम्ही तुमच्या मनात ठेवल्या ना, तुम्ही अजिबात फसणार नाही. पहिली गोष्ट तर अनोळखी लोकांशी बोलायचंच नाही. कॉल डायरेक्ट ब्लॉक. मनात मध्ये लालच यायच्या आधी एकदा विचार करायचा, साला हे काय. तिसरी गोष्ट, घाबरायचं बिलकुल नाही. तुम्ही जर काही केलं नाही ना,
तर तुला काय करायचं ते कर म्हणायचं, किंवा चुकून कॉल घेतला तर तुला काय करायचं ते कर आणि अजिबात घाबरायचं नाही. आणि चौथी गोष्ट चर्चा करा. मला असा कॉल आला, आपल्या मुलांशी बोला. असं शाळेमध्ये लेक्चर दिलं मी, आणि मुलुंडला असताना शाळेमध्ये लेक्चर दिलं, 4वी 5वीची पोरं होती, आणि त्यातल्या एकाच्या बापाला असाच कॉल आला होता. तो बोलत होता त्याच्यावरती लाईट बिलचं काहीतरी चाललं होतं, आणि तो म्हणाला पप्पा हे आम्हाला कालच सांगितलंय, फेक असतं, याच्याशी जास्त बोलू नका. तो मुलगा ऐकत होता त्या पप्पांचं बोलणं, मोबाईल चाललं कॉन्व्हर्सेशन. म्हणून या गोष्टीची एक सांगण्याचं तात्पर्य काय, हे आता तुमच्या कानापर्यंत पोहोचलंय. तुम्ही तुमच्या मैत्रिणी, तुमचे ग्रुप, आता प्रत्येकाचे भरपूर ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये तुम्ही ह्या गोष्टी टाकत चला की अशा अशा 4 गोष्टी शिकलो काल, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या, ह्या गोष्टी केल्या तर आपण फसणार नाही. एक मत आहे, आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड नवीन त्या एजन्सीला देतो, नाही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्या, आपण ब्लाइंडली अटेस्टेड म्हणजे सही करू. पण समजा त्या बँकेसाठी किंवा कुठल्या एजन्सीसाठी फ्रॉड ऑफिशियल न्यूजवरती असं समजा लिहून सही केली, काही फरक नाही. तुम्हाला मी आधीच सांगितलं, हे प्रश्न विचारू नका. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे समोरून फोन करून तुम्हाला जर ते सांगितली तरी तुम्हाला त्याला रिस्पॉन्स द्यायची काही गरज नाही. मी एक महत्वाचा प्रश्न विचारतो. मधून जात आहे. हा बोला. जीपेला जे पेमेंट केले जातात 10, 20, 25, 50 पासून दुकानदारांना, त्यामध्ये बरेचदा आपण बघतो की दुकानदाराचं मालकाचं नाव किंवा नसतं, तिसऱ्याच कोणाचं वगैरे नाव असतं. त्याच्यात रिस्क काय आहे? कारण एक छोटी कथा आली होती की एकाच रिक्षावाल्याला पैसे दिले आणि रिक्षामध्ये त्या बाईची पर्स राहिली, आणि नंतर त्या रिक्षावाल्याच्या मुलाने जीपेमधून शोधून काढलं की या बाईचा नंबर काय जिच्याकडून पेमेंट झालं. तर हे शक्य आहे का? आणि छोट्या मोठ्या 10, 20, 25, 50 रुपयाला आपण जर जीपे केला किंवा टॅक्सीला केलं तर त्याच्यात रिस्क काय? काही रिस्क नाही साहेब, तेवढं आहे, चालू केले सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये काही रिस्क नाही. म्हणजे आपली आयडेंटिटी लोकांकडे जाते का? तुमच्यापैकी किती लोक, आता मी माझी सवय आहे, मी जर जीपे केलं ना तर लगेच त्याचं नाव येतं, मी त्याला बोलतो अरे तू रामलाल आहे क्या. तुमच्यापैकी किती लोक असं करतात? मी करतो. करायला पाहिजे ना. कधी कधी हा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्कॅनिंग फक्त पैसे देण्यासाठी आहे. बरेच मध्ये ते फ्रॉड झाले सायबरचे. ते QR कोड काय पाठवतात आणि हा QR कोड स्कॅन करून त्याच्यावरती पैसे येण्यासाठी, मला तुमची खोली आवडले आणि मला तुमचं ते सामान आवडले ह्याच्यावर ठेवलेलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे देतो म्हणून QR कोड घेतलेत. लोकांना ह्याही गोष्टी माहित नाही. QR कोड हा स्कॅनिंग जे असते पैसे देण्यासाठी असते, घेण्यासाठी नाही. आणि सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त खात्री करा. मी प्रत्येक गोष्ट सांगतोय, चर्चा करा, खात्री करा, कारण त्याला वेळ जाता. साहेब हे वाक्य परत एकदा सांगा. कुठलंच ऑनलाईन सिक्युअर नाही. स्पष्ट सांगतो, कुठलंही ऑनलाईन सिक्युअर नाही. जीपे वरती विश्वास ठेवताय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कितीचं पेमेंट आहे? इलेक्ट्रिक बिल, आता माझी सगळी बिलं त्याच्यावरूनच भरली जातात. पण मी कुठल्या अकाउंट मधनं भरतोय? ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिन्याचा जेवढा खर्च लागतो 10-15 हजार त्याच्यातच भरतो. आणि ते भरताना आपल्याला नाव बिव येतं ना तिथे. तुम्ही स्कॅन करा किंवा मोबाईल नंबर टाका किंवा आणखी तुम्ही नाव टाका आपलं कॉन्टॅक्ट, ते तिथं आपल्याला येतं सगळं. आपल्याला ते पहिले बघायला तर पाहिजे ना. लोक बघत नाहीत, OTP काय आलाय ते बघत नाहीत, नुसता OTP देऊन मोकळा होतात लगेच. एखादा ज्यावेळी फ्रॉड होतो, एखाद्याच्या अकाउंटमध्ये पैसे आपल्या निघून जातात, मध्ये 10, 20 लाख ज्या अकाउंट एखाद्याच्या दिले जातात किंवा किंवा आपल्याकडे बँकेचे हे आहे का की अशी कंपनी योग्य आहे आपण ते बँकेतले म्हणजे एखाद्या ते आमचं काम नाही, ते RBIचं काम आहे किंवा ते बँकांना गाईड त्यांनी केलं पाहिजे. आम्ही खूप बघितलंय. तुम्ही अकाउंट उघडायला जावा, तिथं तुम्हाला लिमिट विचारलं जातं, तुम्ही काय काम करणार, तर तुमचं किती पैशाचं तुमचा व्यवहार होणार. तुमचं टाकलेलं असतं त्यांनी लिमिट 5 लाख, 5 करोड पर्यंत पैसे जातात. तो नावी आहे, तो धोबी आहे, तो तिथला वडापाववाला आहे, असल्या लोकांच्या अकाउंटमध्ये 1-1 करोड गेले. बँकेने काही केलेलं नाहीये, त्यांना RBIने काही विचारलेलं नाही, कोणी कुणाला काय नाही. म्हणून तर हा सगळा आफ्रिकन कंट्रीज मध्ये फोटो तुम्ही बघितले असेल, तिथे ना त्या मशीन गन, गोळ्या, बंदुका असे विकायला ठेवले असतात रस्त्यावरती, माहितीये बाजार. आता तिथे बाजार, तिथून विचार करा, त्या एरियांमध्ये
किती ते प्रकार चालत असतील हल्ल्याचे वगैरे, शूटिंगचे बिटिंगचे, का चालतात? कारण रस्त्यावरती मिळतं सगळं. आपल्या इथे पण सेम प्रकार आहे. सिम कार्ड, सायबर क्राईम 2 गोष्टींमुळे वाढतो. एक तर मोबाईल सिम कार्ड लागतं त्याला आणि बँक अकाउंट लागतं. आपल्याकडे ते रस्त्यावर मिळतं. तुम्ही सिम कार्ड घ्यायला गेले, मला सांगा, तो तुमचं थंब इम्प्रेशन घेतो, तुम्ही एक सिम कार्ड देऊन टाकतो तुम्हाला. बऱ्याच वेळा असं तो बोलतो साहेब बरोबर नाही आलं, परत एकदा करा. तर त्याने 2 वेळा थंब इम्प्रेशन घेतले आणि तुम्हाला एकच सिम कार्ड दिले, मग दुसरं कुठे गेलं? तो असं गोळा करतो 15-20 सिम कार्ड आणि देऊन टाकतो तो सायबर गुन्हेगारांना. एका सिम कार्ड मागे 1000 रुपये घेतात ते. आणि मग तिथे कॉलिंग चालतं, सगळे चालतं. आणि मग कॉलिंग झाल्यानंतर जेव्हा पोलीस तपास करतात सिम कार्ड कोणाच्या नावावर, ते कोणाच्या नावावर, तुमच्या नावावर, तेव्हा तुम्हाला कळतं की अरे आम्ही बरेच मोबाईलवाल्यांना मी अरेस्ट केले, त्या दुकानदारांना. कारण ही हत्यारे आहेत सायबर क्राईमची. बँक अकाउंट आणि सिम कार्ड ती जर व्यवस्थित केली ना, फक्त सरकारने या 2 गोष्टींवरती ताबा मिळवला ना, तुमचं सायबर क्राईम आमचं बंद करायची वेळ. विचार करण्यासारखा आहे, पण तो विचार होतोय का? हॅलो साहेब, आता हे आमच्या सेफ्टीसाठी तुम्ही या सर्व गोष्टी सांगितल्यात आम्हाला आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही निदर्शनं सांगितली तुम्ही की असे असे. पण आता साहेब आपल्याला EPF तर्फे पण झालाय. आता EPF जो आपला असतो एम्प्लॉयमेंट प्रायव्हेटमेंटचा, तो आता तुम्ही कनेक्ट झालाय आपल्याला. ऑनलाईन तुम्ही तुमचे पैसे विड्रॉ करू शकता आता. तर असं साहेब आता प्रत्येक इथे आमचे आहेत सरकारी कर्मचारी रिटायर आहेत, कोणाचे पैसे असतील, कोण आता एम्प्लॉईज आहेत त्यांचे पैसे जातात. आता साहेब तो एक प्रकार अजून आम्हाला भीतीदायक आहे की त्याच्यावरती कसं आम्ही सेक्युअर करायचं. की आता असं आहे की ऑनलाईन आता झालंय, बहुतेकांची आपापली काही रक्कम, जास्तीत जास्त रक्कम आपली EPFची असते. मग आता हा साहेब अजून एक आम्हाला ह्याच्यासाठी आम्हाला एक नवीन तुम्ही असं एक द्या की जेणेकरून आम्ही त्याच्यावर सेक्युअर राहू पहिल्यापासून. कारण प्रत्येक रिटायर झालेला माणूस आहे किंवा आता एम्प्लॉईज आहे त्याच्यातून डिडक्शन होतो. आणि ते तर आता ATM कार्ड आणि हे सुरुवात करतायत आणि ऑलरेडी झालेलंच ते. मग त्याच्यावरती आम्हाला एक असं निदर्शनाचं आणून द्या की बाबा हे सेक्युअर राहील तुमचे पैसे आणि काय बोलते प्लीज. आता त्याच्यासाठी तुम्हाला ATM कार्ड पण दिलंय, बरोबर आहे. मी फक्त एवढंच सांगितलं तुम्हाला की चौकस राहा. ATM कार्ड गेलं, बऱ्याच केसेस अशा आल्यात, तो ATMच्या जे एंटर बटन असतात तिथे ना ग्लू लावलेला असतो. बाबा जातात, ATM कार्ड टाकतात, एंटर मारतात, काय होत नाही. तिथे 2 माणसं उभी असतात ते बघत, पिनकोड काय टाकताय. तर काय झालं, चालत नाहीये का? मग ते बोलतात नाही चालत आहे. त्याचा पिनकोड बघितलाय त्यांनी, बोलतात अरे मशीन खराब दिसते मला. हे घ्या तुमचं कार्ड हे हातात घेतलं होतं, त्यांचं कार्ड त्यांना परत देतात. ते आपलं बघत, कोण बघतं, मी पण नाही बघणार. त्यांनी ठेवलं सर खिशात आणि ते गेले निघून. ते ग्लू काढतात त्याच्या खाली लागलेला. आता त्याच्याकडे ATM कार्ड आहे, त्याच्याकडे पिनकोड आहे, टाकले का पैसे काढून घेऊन गेले. नंतर यांना मेसेज येतो इकडे पैसे गेल्याचा. मग ते बँकेच्या याला फोन करत बसतात की अरे मी पैसे आलेच नाहीत किंवा ते झालंच नाही काय. तर त्यांना हे माहित नाही, ते तुम्ही गेल्यानंतरच्या काळामध्ये सगळं झालेलं आहे. ATM मध्ये ATM कार्ड वापरताना काळजी करायची. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे बराच वेळ आहे. मला सांगा, पहिले आपले बँकवाले खूप ओळखीचे असायचे, आता किती लोकांचे बँकवाले ओळखीचे आहेत? आपण बँकेत जातच नाही ना. बाबा माझं एक पेन्शनचं एक अकाउंट इथे आहे, त्याला व्यवस्थित सांभाळण्यासाठी मला त्याला इंटरनेट वगैरे काय नको. ATM आहे ठीक आहे, पण ATM नको असेल तर तुम्ही सरेंडर करू शकता. दुसरं एखाद्या अकाउंटवरती तुम्ही त्यातनं पैसा काढून त्याचं ठेवलं, त्याचं तुम्ही ॲप घ्या. कुठे गेलं तरी मोबाईल असलं तरी ते होऊ शकतं. त्याचा ATM घ्या, काय फरक पडत नाही घ्यायला. आपल्याला चौकस राहायला लागेल, आपल्याला सतर्क राहावं लागेल जर आपण सायबर क्राईम पासून वाचायचा. या सगळ्या गोष्टी केल्या तरच हे आता येणारा आणि याच्या पुढच्या काळामध्ये आपण आपले पैसे वाचू शकतो आणि आपण त्या सायबर गुन्ह्याच्या बळी होणाऱ्या त्रासापासून आपण स्वतःला वाचू शकतो. मला वाटतं सिंपल आहे. याचा फोटो काढून घ्या, त्याच्यावरती डायरेक्ट फक्त तुम्हाला ते प्रश्न विचारतील, तुमचं नाव काय, मोबाईल नंबर काय, तुम्हाला OTP येईल. कारण तुम्हाला नंतर SMS पाहिजे असतात, तुमचं प्रिंट झाले की पैसे तिथे OTP मेसेज येतात. तसं सगळ्या गोष्टी ह्याच्याप्रमाणे करा. आमचं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. नाही
पोलीस स्टेशन कधी बंद नसतं, कुठे सांगितलं आपल्याला? नाही, चालू आहे पोलीस. बंद नसणार ते पोलीस स्टेशन कधी बंद नसतं. एक शनिवारी तर नसतं, रविवारी फक्त एक आमची 2, कारण रविवारी बँका बंद, सगळं आमची कामं बंद असतात म्हणून आम्ही रविवारी मोस्टली आमचा वीकली ऑफ ठेवतो. पण 2 माणसं कामाला तिथे असतात ड्युटीवर, म्हणजे येणारा कंप्लेंट असेल किंवा हे भरायचं असेल तर ते आम्ही भरतो. आता आपल्याजवळ हमारे पास तो बहुत बैंक है ना, सीधा डालो उसको, मैनेजर को कंप्लेंट करो, उनके ऑफिसर्स को कंप्लेंट करो. यही नहीं करते, बाहर कितने करते हैं. जितना कंप्लेंट करोगे उतना वो कुछ नहीं बात करेंगे, आप ठीक से बात करेंगे. हम बात नहीं करते, हम कंप्लेंट नहीं करते, इसकी वजह से हम सब प्रॉब्लम. मैडम सबसे ज्यादा डेंजर तो वही लोग हैं, उनको ये इस बात की फिक्र नहीं है कि मेरी नौकरी जाएगी, फर्क नहीं पड़ता है उनको. एक मिनिट. नमस्कार वारके साहेब. 16 वर्षाचा सायबर फील्डमधला अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर केला. तुम्ही म्हणालात की मुंबईतलं सायबरचं जेव्हापासून ॲक्टिव्हिटी पोलिसांकडून सुरू झाली तेव्हापासून तुम्ही यात आम्ही फार भाग्यवान आहोत. त्या विषयाला आपण नंतर येतो. त्यांनी खूप छान आपल्याला संबोधन केलेलं आहे, जागृती केली आहे. जास्ती करून आपण ना कोण वक्ता बोलल्यानंतर त्याचा सारांश नाही करत, पण मी एक मदत व्हावी म्हणून त्याचे काही मुद्दे लिहिले जे सगळ्यांसाठी उपयोगाचे. त्याच्यात काही कमी असेल तर मला सांगा. 1 मिनिटात घेतो. लालच आणि भावनिक ब्लॅकमेल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. तर भावनेच्या नादी नाही जायचं आणि कुठच्याही गोष्टीची लालच नाही करायची. घरातली माणसं ऐकणार नाहीत, तुम्ही ऐका आणि तुम्ही तरी पालन करा. घरातली माणसं का ऐकणार नाही? आता त्या ताईंनी एक म्हटलं, कारण मनुष्याचा स्वभाव असतो की मला समजतं म्हणून ते प्रेमाने सोडवायचं. सोशल मीडिया बाहेर देशातली ॲक्टिव्हिटी आहे आणि हे फ्रॉड सगळे बाहेरच्या देशाच्या लोकांना धरून आहेत. त्याचे सर्व्हर पण बाहेर आहेत, गुन्हेगार पण बाहेर आहेत. त्यामुळे पोलीस खात्याला आपल्या देशाच्या बाहेरच्या काही मर्यादा येतात. जास्ती करून हे फ्रॉड शुक्रवारी होतात, कारण बँका शनिवार रविवार फिजिकली बंद असतात. म्हणून गुन्ह्याला जबाबदार आपण आहोत, आपणच काळजी घ्यायची आहे. त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलं, जे खातं आपलं सोशल मीडियाला जॉईन आहे ते एकच खात्याच्या ऑनलाईन फॅसिलिटी घ्या आणि त्याच्यात तेवढेच पैसे ठेवा, तुम्हाला दैनंदिन लागतात. सॉरी तुम्ही म्हटलं, पण तरी हे मला योग्य वाटलं थोडंसं सार घेणं. आणि ह्याच्या पुढे आपण कसं करूया, आपले मच्छिंद्र आहेर यांना विनंती करतो की त्यांनी वारके साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. 1 मिनिट. मच्छिंद्र तुम्ही पण या आणि रणदिवे दोघंही या. मच्छिंद्र आहेर हे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत तिकडचे. आणखी एक राहिलं माझं सांगायचं, ते आपल्याशी संबंधित नाही तरी पण सांगतो. हे जे सोशल मीडिया वगैरे आले ना, त्याच्यावर कोणी कमेंट टाकतं, काही घडलं तर त्याच्यावर कमेंट टाकतं. आपल्याला माहिती आहे, जोपर्यंत हे नव्हतं तोपर्यंत आपल्या शब्दाला किती किंमत आहे आपल्याला माहिती आहे. उगाच कुठल्याही गोष्टीवरती कमेंट करणं
की तुमचं मत व्यक्त करणं याला काही अर्थ नाही. आणि सोशल मीडियावरती एखादी गोष्ट टाकतात तेव्हा ती अशी असते की ते बोर्डावरती दिसतंय ना, तसं ते सगळ्या लोकांना दिसत असतं. त्यामुळे त्याचे इम्पॅक्ट काय होतील, त्याचा परिणाम काय होईल आणि उद्या तुम्हाला काय त्याच्यामुळे भरावं लागेल याची काळजी पहिली करा. त्या नको त्या गोष्टींवरती चर्चा करणं आणि त्यांना सल्ले देणे किंवा त्याच्यात आपलं मत प्रदर्शित करणे याला काही किंमत नाही. ती गोष्ट फक्त आपण असं पण करत नाहीये, पण कधी कधी काही लोक भावनेच्या भरात काय झालं असं व्हायला नाही पाहिजे होतं, एखाद्या धर्माविरुद्ध, जातीविरुद्ध, एखाद्या गोष्टीविरुद्ध घडलेल्या उगाच आपली कमेंट्स देत असतात. आणि त्याचा परिणाम कधी कधी इतका भयानक होतो. आपण बघितलं बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पालघरमध्ये 2 शाळकरी मुलींनी अरे काय गरज होती आज बंद करायची म्हणून त्यांनी नुसती कमेंट टाकली. त्या कमेंटवरून इतकं पुढे गेलं ते प्रकरण, ते दंगल झाली, ते हॉस्पिटल जाळलं तिच्या वडिलांचं. ही गोष्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टाने ते कायद्यामधलं एक गोष्ट बदलली त्याच्यामध्ये. ते 66 जे होतं ते काढूनच टाकलं. आपल्याला आता जवळजवळ पाऊण तास श्री वारके साहेबांनी आपण काय काळजी घ्यायची त्या संबंधात सांगितलेलं आहे. मी त्याला एवढं आश्वासन देतो की आम्ही CTSC हा जो कार्यक्रम जो केलेला आहे हा आम्ही सिनियर सिटीजननी अरेंज केलेला आहे आणि आम्ही तसंच ज्यांना ज्यांना शकेल त्यांना आम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्यायला सांगू. आता एक त्यांनी गोष्ट सांगितली होती की जिथे तुम्हाला एखादी चिटिंग म्हणजे फसवणुकीची केस असेल तर तुम्ही दुसऱ्यांना लगेच सावध करा. आमचे एक सिनियर सिटीजन चौधरी उभे आहेत, चौधरी या ना पुढे. याला नेम प्लेटच्या बद्दल आता आपण नेम प्लेट चेंज करतोय, त्यांना यूट्यूबवरनं एक ही आली हां की 1200 रुपये भरा आणि असं असं तुमची करू. ते गेले, त्यांनी ऑनलाईन पैसे पाठवले 1200 आणि ती बोगस निघाली. पण त्या चौधरीने येऊन आमच्या समोर सगळ्यांना सावध केलं. तर मी ते बारके सांगलं की आम्ही सिनियर सिटीजन तुम्ही जे सांगितलेले आहात त्याचा आम्ही जेवढ्या सांगेल, बरे 1 आली 2 आली तरी आम्ही त्यांना ही गोष्ट सांगू की तुम्हाला सावध करू. आम्ही आमचं सिनियर सिटीजनचं आता आमचं सध्या हेच काम आहे की लोकांना सावध करणं किंवा काही गोष्टी सांगणं, हे त्यांना मी एक सांगतो. आपला कार्यक्रम संपलेला आहे. जे चहा